देशात सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या महिनाभरापासून सोन्या आणि चांदीचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ होते आणि तेवढेच दराने सोनं चांदी घसरत असल्यामुळे कुठेतरी जळगावच्या सराफ बाजारातले व्यावसायिक असतील किंवा ग्राहक असतील हे दोघेही संभ्रमात असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे आणि पहिल्यांदाच असा काळ हा जळगावच्या मार्केटमध्ये आल्याचं देखील चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। या सर्व गोष्टींवर बोलण्यासाठी आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत। आता काय सांगणार, जळगावच्या मार्केटमध्ये आपण 1 तारखेपासूनचा विचार केला, आज महिना संपत आला आहे, मात्र सोन्या चांदीचे दर स्थिर आहेत। 1,52 पर्यंत सोनं जातं, परत घसरतं, तसंच चांदी 2,45 पर्यंत जाते, 50 होते, परत घसरते, तेवढेच भाव वाढतायत आणि तेवढ्यांनीच घसरतायत। नेमकं हे पहिल्यांदा असं का होतंय? आता इराण आणि US जेव्हापासून युद्ध सुरू आहे तेव्हापासून सातत्याने डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमध्ये कधी समझोता होतो, कधी परत स्ट्रेट ऑफ हॉर्मोज कधी बंद होतं। तर हे जे ट्रेडिंगवरती जो परिणाम पडलेला आहे, ग्लोबली ऑइल प्राइसेस कधी कधी वाढता, कधी कमी होता, काही न्यूज आली तर कुठेतरी सेंटिमेंटल न्यूजमुळे सोन्याचे भाव हे कन्सॉलिडेशन झोनमध्ये कुठेतरी 1,50,000 ते 1,52 मध्ये मागील 1 महिन्यापासून ते भाव फिरत आहे। तर आता आजच्या 1 महिन्यापूर्वी आपण बघितलं सोन्याचे भाव 1,50 होते, आज परत त्याच्या जवळपास तोच भाव परत आलेला आहे। तर कुठेतरी इन्व्हेस्टर्स म्हणा, ट्रेडर्स म्हणा, व्यापारी म्हणा, हे सर्व या परिस्थितीमध्ये वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। कारण की प्रत्येक इन्व्हेस्टर म्हणा, व्यापारी म्हणा, काय भावात सोनं घ्यायचा, केव्हा घ्यायचा, हे तो त्याची एक प्लॅनिंग करतो। पण सध्या इव्हेंट बेस्ड मार्केट असल्यामुळे प्लॅनिंग कोणाचीच चालत नाहीये। प्रेडिक्शन जे गोल्डचं आहे ते कुठेच काम करत नाही, कारण की वॉर लाईक सिच्युएशन आली तर सोन्याचे भाव कमी होत आहे। वॉर तो 1 दिवस थांबला तर सोन्याचे भाव वाढत आहे। कुठेतरी इव्हेंट बेस्ड मार्केट झाल्यामुळे इव्हेंट काय घडणार आहे हे कोणालाच भविष्यात माहिती नाही। त्यामुळे ग्लोबली सोन्या चांदीचे जे रेट्स आहे ते कन्सॉलिडेशन झोनमध्ये इन्व्हेस्टर्स वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। आणि एकीकडे आपण बाकी फॅक्टर्सचा जर विचार केला युद्धाच्या व्यतिरिक्त, तर फंडामेंटली सोनं अजूनही स्ट्रॉंग आहे। 2026 मध्ये या फर्स्ट क्वार्टरमध्ये सोन्याची खूप हेवी बाईंग झालेली आहे। ज्वेलरी डिमांड थोडी कमी झालेली असली तरी ग्लोबली सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप झालेली आहे। सेंट्रल बँक्सने जे मागच्या महिन्यात सोनं जे विकलं होतं ते परत या महिन्यात खरेदी केलेलं आहे। परत आपले गोल्ड रिझर्व जे आहे कंट्रीज वाढायच्या तयारीत आहे। गोल्ड ETFs मध्ये सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक खूप वाढलेली आहे। कुठेतरी फंडामेंटली सोनं अजूनही स्ट्रॉंग आहे, पण इव्हेंट बेस्ड मार्केट असल्यामुळे सोन्या चांदीचे भाव सध्या कन्सॉलिडेशन झोनमध्ये आहे। आता एकीकडे आपण बघितलं तर महिनाभरापासून मार्केट अशाच पद्धतीने ते दर स्थिर आहेत, दर वाढतही नाही आहे, कमीही होत नाहीये। तर किती दिवसांपर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार आहे? नेमकं त्यामागचं कारण काय असणार आहे? परिस्थिती कधी दुर्विलाच वाटते? आता जे कन्सॉलिडेशन झोन जे सुरू आहे, जोपर्यंत इराण आणि US पीस डील होत नाही, क्लिअर इंडिकेशन्स काही येत नाही, स्ट्रेट ऑफ हॉर्मोज जोपर्यंत उघडत नाही, तोपर्यंत सोन्याचे भाव असेच व्हॉलेटाईल राहतील। कारण की स्ट्रेट ऑफ हॉर्मोज बंद आहे, त्यामुळे ग्लोबली एनर्जी क्रायसिस आलेले आहे, महागाई वाढते आणि महागाई वाढली त्याचा असर सोन्यावरती पडेल आणि सातत्याने सोन्याचे भाव अजून कमी होतील। पण एकीकडे जर स्टेट ऑफ हॉर्मोज उघडलं तर हळूहळू इकॉनॉमी सुधारेल आणि सोन्याचे भाव वाढतील। त्यामुळे सध्याची जी परिस्थिती आहे ही या 2 देशांच्या युद्धावरती अवलंबून आहे। आता ते युद्ध थांबण्यावरती सोन्याचा पुढचा जो टर्निंग पॉइंट आहे तेव्हा येईल। तर एकंदरीतच आपण जर बघितलं तर अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून युद्ध सुरू आहे। युद्ध विरामाची घोषणा झाली, त्याच्यानंतर या ठिकाणी युद्ध थांबलंही, मात्र अटी शर्तींवर युद्ध थांबलं। त्यानंतर आता पुन्हाही या युद्ध कायमचं युद्ध कधी संपेल याबद्दलची कुठलीही घोषणा दोघी देशांबद्दल झालेली, त्यामुळे या युद्धाचा थेट परिणाम जो आहे सोन्या चांदीच्या मार्केटवर झाला आहे। त्यामुळे कुठेतरी सोन्या आणि चांदीचे दर गेल्या महिनाभरापासून स्थिर आहे। युद्ध पुन्हा सुरू होईल की युद्ध कायमचं थांबेल असं संभ्रम या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे
गुंतवणूकदार कुठेतरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. सोन्या आणि चांदीची खरेदी कुठेतरी थांबलेली आहे आणि त्यामुळे सराफ व्यावसायिक असतील किंवा गुंतवणूकदार ग्राहक असतील किंवा खरेदी करणारे ग्राहक असतील, या सर्वांवर याचा परिणाम झाल्यामुळे आता सोन्याचे दर नेमकी वाढतील की कमी होतील अशा संभ्रमावस्थेत जळगावचं मार्केट पाहायला मिळत असून ग्राहक या ठिकाणच्या संभ्रमात असून वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे दर स्थिर असल्यामुळे आणि लग्न सराईच्या काळामध्ये ग्राहकांना ज्या सोन्या चांदीचे दर घसरलेले आहेत, वाढत नसल्यामुळे या ठिकाणी लग्न सराई किंवा घरात लग्न असलेल्या मंडळींना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.